आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये वेलगंगा नदीला पूर। काल दिवसभर झालेल्या पावसामुळे वेलगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट। सिंधुदुर्गमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। लांजा तालुक्यामधल्या वेरवली बेर्डेवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वेरवली धरण आणि खोरनिन्को धबधबा परिसरामध्ये प्रशासनाकडून मनाई आदेश लागू। मनाई आदेश लावून धरण आणि धबधबा परिसरात गेल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश। यवतमाळ जिल्ह्यामधल्या 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा दमदार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी। पावसाच्या हजेरीनं बळीराजा सुखावला। धुळे जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। जिल्ह्यामधल्या अकलाड शिवारामध्ये मुसळधार पाऊस। पेरणीच्या कामांना वेग येणार। वर्ध्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा तर शेतीच्या कामांनाही वेग येणार। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये रिमझिम पाऊस। सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामधल्या जानेफळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस। उटी इथल्या नाल्याला आलेल्या पुरामध्ये 60 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना। प्रशासनाकडून शोध सुरू।